100 कोटी वसूली गैंगचा मास्टरमाइंड कौन? देखिए, जो भी है उनके सारे प्रूफ है। पैसे उनके पीए के थ्रू दिए जाते थे, सीबीआई के पास भी प्रूफ है। उद्धव ठाकरे आणि शरद पवार आणखी अडकत जाणार? कोविड काळात सगळ्यात जास्त गाजलेलं हे प्रकरण. सचिन वाझे, मनसुख हिरेन, अनिल देशमुख ही नावं त्यामुळे चर्चेत होती. सचिन वाझेला सेवेत घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी अनिल देशमुखांना सांगितलं. अनिल देशमुखांनी त्यांना सेवेत घेतलं. त्यानंतर झालेला घोटाळा आणि 100 कोटींच्या वसुलीचं प्रकरण महाराष्ट्राला ठाऊक आहेच. पण अनिल देशमुख एकट्याच्या जीवावर एवढं करणं शक्य नाही. त्यामुळे त्यांचे बॉस म्हणजे तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचंही नाव चर्चेत आलं. आता या यादीत आणखी एका नावाची भर पडली आहे, जयंत पाटील. और किसी का नाम बता सकते हैं? किसका नाम है? गाड़ी में देखा प्लीज। मैंने एक लेटर लिखा है जिसमें जयंत पाटिल साहब का नाम लिखा है। आता जयंत पाटील यांचं नाव सचिन वाझेने घेतलं. त्यामुळे या गुंत्याचं आणखी एक टोक समोर आलंय. पण काही प्रश्न आहेतच. जयंत पाटील यांनीही वाझेला कुठल्या तरी वसुलीचे आदेश दिले होते का? जयंत पाटील कुणाचे निरोप घेऊन सचिन वाझेला भेटले? जयंत पाटील यांनी सचिन वाझेशी किती वेळा चर्चा केली? जयंत पाटील यांनी सचिन वाझेला भेटून कुणाचा फायदा करून देण्यास सांगितलं? हे प्रश्न आता निर्माण होत आहेत. अनिल देशमुख आता तो मी नव्हेच म्हणत कांगावा करतायत. मात्र सचिन वाझेची नियुक्ती अनिल देशमुख यांच्या सांगण्यावरून झाली आणि मुंबई पोलीस कमिशनर परमबीर सिंग यांनीच ही माहिती ईडी चौकशीत दिली. या प्रकरणातलं सत्य काय? जयंत पाटील यांचा सहभाग कसा होता हे लवकरच समोर येण्याची अपेक्षा आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वांनी सचिन वाझेला पोलीस दलात पुन्हा रुजू करून त्याला आपल्या हितासाठी वापरलं. कोविड सारख्या अभूतपूर्व संकटातही इतक्या थंड डोक्यानं कोण डावपेच आखत होतं? ज्या भयंकर पद्धतीने हे घाणेरडे प्लॅन आखलेत तेवढ्याच तीव्रतेने, जास्त वेगाने यांचा बुरखा फाटणार आहे. पण आपलं कर्म आपल्यापाशी पुन्हा येतच असं म्हणतात. आणि कोविड काळात तत्कालीन सरकारमधल्या या पुढाऱ्यांमुळे सामान्य माणसांचा तळतळाट जास्त लागला आणि हे प्रकरण आता लवकर पुढची पायरी चढेल असंच दिसतंय. कर्मा हिट्स बॅक.